खूपच छान आपला नारळी भात झालेला आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. अगदी मोकळा आणि छान होतो. गुळाऐवजी तुम्ही इथे साखर पण वापरू शकता. नारळी भात करण्यासाठी आपल्याला ओलं नारळ लागणार आहे. हे 1 वाटी घेतलेले. ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने मोठ्या 1 वाटी घेतलेले. थोडं जास्तच आहे हे. 1.5 वाटी या वाटीने तांदूळ घेतलेला. त्याच वाटीने आपल्याला गुळ सुद्धा घ्यायचा आहे मोजून. थोडेसे ड्रायफ्रुट्स लागणार आहेत. त्याच्यासाठी मी काजू, बदाम, का काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे असतील, तुम्हाला जे आवडतात ते इथं वापरले तरी चालणार आहे. दालचिनी घेतलेली आहे इथं, 4-5 लवंगा आणि 4-5 वेलची हे आपल्याला लागणार आहे. दुधामध्ये थोडं केसर टाकून आपण ते सुद्धा वापरणार आहे. ती काढून घ्यायची आपल्याला. पावडर असेल तर ती तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल. वेळ आपल्याला भिजवायचा नाहीये. एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला हा पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. आता हा निथळून घ्यायचा आहे आपल्याला. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलाय त्याच वाटीने पाणी आपल्याला गरम करून घ्यायचंय. 3 वाट्या पाणी आपल्याला इथं घ्यायचंय. पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण इथं तूप टाकून घ्यायचे 2 चमचे. दोन चमचे तूप टाकून घेतले आपण. त्यातच दालचिनी आणि लवंग, वेलची पण मी आताच टाकून घेतली. छान फ्राय करून घ्यायचं हे आपल्याला. दूध घेतलेलं आहे थोडं. केसर टाकून घेऊ त्याच्यामध्ये. दालचिनी लवंग छान फ्राय होत आली की आपण जे ड्रायफ्रुट्स घेतले ते टाकून घेऊ. बदाम घेतले, पिस्ता घेतला आणि थोडे काजूचे काप. चारोळे घेतलेत 1 चमचा. हे छान फ्राय करून घेऊ तुपामध्ये. छान याचा कलर चेंज करायचा आहे, जास्त डार्क नाही करायचा. या पद्धतीने तुम्हीही करून बघा. खूप छान मोकळा आपला भात होतो. काजू बदाम छान फ्राय झाले. आपण जे निथळायला तांदूळ ठेवले ते टाकून घेऊ. हलक्या हाताने आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे 1-2 मिनिटं. तुपामध्ये तांदूळ छान फ्राय झाले. कलर पण थोडा चेंज झालाय याचा. पाणी आपल्याला गरमच टाकायचे. पाणी आपण मोजून ठेवलं होतं. जेवढे तांदूळ त्याच्या डबल पाणी घ्यायचं आपल्याला. आता हे टाकून घेऊ याच्यामध्ये. एकदा मिक्स करून घ्यायचं हे. गॅस मोठाच ठेवायचा आपल्याला.
पाव चमचा आपल्याला यात मीठ टाकून घ्यायचे. मोठ्या गॅसवरच आपल्याला उकळून घ्यायचे आहे तांदूळ छान. भाताचा गॅस मोठाच आहे. भाताचा गॅस मोठाच आहे. अगदी थोडं पाणी राहिल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. अजून आहे थोडंसं पाणी याच्यात. बारीक गॅस करून आता आपण हे झाकून ठेवायचे. वाफ घ्यायची याला 1-2 मिनिटं. 1 वाटी गूळ घेतले आपण. आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे. एक चमचा तूप टाकून घ्यायचे. गूळ छान वितळत आलेला आहे. आपल्याला जास्त चिकट करून नाही घ्यायचा हा, फक्त वितळून घ्यायचा. यातच आपल्याला ओलं नारळ जे आपण किसून ठेवले ते टाकून घेऊ. छान मिक्स करून घ्यायचं हे. गूळ आणि खोबरं छान मिक्स झालेले. बारीक गॅसवर आपण हा भात पण शिजण्यासाठी ठेवला होता, तो बघू आता. भातही खूप छान शिजलेला आहे, अगदी मोकळा झालाय. गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण आता आपल्याला भातामध्ये टाकून घ्यायचे. गॅस बारीकच आहे, बंद केला तरी पण चालणार आहे तुम्ही. आता हे मिक्स करून घ्यायचं छान. केशर दूध जे आपण केले ते टाकून घेऊ याच्यामध्ये. कलर छान येतो भाताला. एकदा छान मिक्स करून घेऊ. बारीक गॅसवर याला 2 ते 3 मिनिटाची आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची. 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर छान वाफ दिलेली आहे. अगदी छान आपला भात झालेला आहे. खूपच छान आपला नारळी भात झालेला आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. अगदी मोकळा आणि छान होतो. गुळाऐवजी तुम्ही इथे साखर पण वापरू शकता.